आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 21 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. कोन A व कोन B यांची मापे समान आहेत. जर माप कोन ACD बरोबर 140 अंश तर कोन A व कोन B यांची मापे काढा. बाजूला आपल्याला एक आकृती दिली आहे. या आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा त्रिकोण आहे. त्याचा ACD म्हणजे हा जो कोन आहे तो बाह्यकोन आहे. या त्रिकोणाचा हा बाह्यकोन आहे आणि A आणि B या कोणाचं माप आपल्याला सारखं दिलं आहे आणि आपल्याला कशाचं माप काढायचं सांगितलं आहे. कोन A आणि B यांच्या कोणाची मापे आपल्याला काढायची सांगितली आहेत. सारखी आहेत आणि ती आपल्याला काढायची सांगितली आहेत. हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म याचा उपयोग होईल. आता त्रिकोणाचा बाह्यकोनाचा गुणधर्म काय? त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आता या आकृतीमध्ये हा ABC हा त्रिकोण आहे आणि ACD हा त्याचा बाह्यकोन आहे. मग ह्या बाह्यकोनाचं माप जेवढं आहे तेवढं माप A अधिक Bचं आहे. त्याचे दूरस्थ अंतरकोन, ह्या Cचे दूरस्थ अंतरकोन कोणते? माप कोन A आणि माप कोन B यांच्या बेरजे एवढं या Cचं माप, यांचे बेरजे एवढं ह्या बाह्यकोनाचं माप असतं. आता हा त्रिकोणाचे 3 कोन आहेत, A, B आणि C. त्यापैकी C हा त्याला लागून आहे आणि A आणि B हे त्याच्या दूर आहेत, म्हणजे हे दूरस्थ अंतरकोन आहेत त्रिकोणाचे. या कोणाच्या बाह्यकोनाच्या मानाने हे A आणि B हे त्याचे दूरस्थ अंतरकोन आहेत. म्हणून ह्या दोन कोणाच्या मापांची बेरीज या बाह्यकोनाच्या मापा एवढी असते. मग आपल्याला या कोणाचं माप माहिती आहे. मग आपल्याला या दोन कोणांचं माप काढता येईल. माप कोन A अधिक माप कोन B बरोबर माप कोन ACD. म्हणून आपण लिहूया मग माप कोन A अधिक माप कोन B बरोबर माप कोन ACD. हे आपण कशावरून म्हटलो? त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्मावरून. मग आपण इथे लिहूया त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म. आपण याच्यात किमती टाकूया. माप कोन A चं माप माहिती आहे का? नाही, म्हणून माप कोन A आहे तसा लिहिला. अधिक माप कोन B चं माहीत नाही म्हणून माप कोन B आहे तसा लिहिला. बरोबर माप कोन ACD याचं माप आपल्याला उदाहरणात दिलं आहे. किती आहे? ACD 140 अंश म्हणून आपण इथे लिहिलं 140 अंश. आता ह्या दोघांची मापे सारखी आहेत हे आपल्याला उदाहरण सांगितलं आहे. म्हणून मग आपण माप कोन B न लिहिता 2A लिहूया. कारण हा एक A आणि हा एक A. Bचं पण सारखंच आहे, A एवढंच आहे म्हणून आपण इथं A पण लिहू शकतो. म्हणून मग हा एक A आणि हा एक A. किती कोण झाले? 2A कोण झाले. म्हणून माप 2 माप कोन A बरोबर 140 अंश. आपण B काढून टाकला कारण आपल्याला Aचं माप मिळवायचे. Aच्या मापावरून आपल्याला Bचं माप सांगता येईल कारण Bचं माप आणि Aचं माप सारखं आहे म्हणून. आता हे आपण का घेतलं त्याला आपल्याला कारण द्यावं लागेल. काय तर? कारण माप कोन A बरोबर माप कोन B हे दोन्ही माप कोणाचे माप सारखे आहेत म्हणून आपण इथं दोन वेगवेगळे लिहिण्यापेक्षा एकच A सुद्धा लिहू शकतो. म्हणून आपण लिहिलं 2 माप कोन A बरोबर 140 अंश. मग 2 माप कोन A बरोबर 140 अंश म्हणून मग आता हे दोन आपण इकडे घेऊया. माप कोन A बरोबर 140. आता हे दोन इथं गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर होतील भागाकारात छेद 2. म्हणून मग माप कोन A बरोबर B1 आणि 2 आणि 140ला भाग देऊया. B7 14 B0 0 किती आले? 70. Aचं माप मिळालं आपल्याला 70 अंश. A आणि Bचं सुद्धा आपल्याला माप काढायचं सांगितले. मग आपण Bचं माप काढूया आता. म्हणून मग माप कोन B बरोबर सुद्धा 70 अंश कारण ते दोन्ही सारख्या मापाचे आहेत. मग आपण खाली उत्तर लिहिणार. उत्तर
कोणत्या कोणाची मापे विचारली होती आपल्याला? ए आणि बीचे. माप कोण ए बरोबर 70 अंश आणि माप कोण बी बरोबर सुद्धा 70 अंश. दुसरा प्रश्न आहे, शेजारील आकृतीतील कोणांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोणांची मापे लिहा. आकृती दिली आहे आपल्याला. आता या आकृतीमध्ये आपल्याला या कोणाचं माप दिले 8y, या कोणाचं माप 6y आणि या कोणाचं माप 4y दिले. आता आपल्याला कोणत्या कोणाचे मापे काढायचे आहेत? हा इथला एक कोण राहिला आहे, हा एक कोण आणि हा एक कोण. या कोणांची मापे आपल्याला काढायची आहेत. तर आपल्याला दिलेल्या कोणांवरून कोणत्या कोणाची मापे काढता येतील? पहा, आता हा ए ओ बी या कोणाचं माप आपल्याला 8y दिले. या कोणावरून आपल्याला कोणाचं माप काढता येईल? या कोणाचं माप काढता येईल ई ओ डी. कसं काय? तर या कोणाचा हा विरुद्ध कोण आहे आणि विरुद्ध कोणाची मापे सारखी असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे या कोणाचा हा विरुद्ध कोण आहे म्हणजे याचं सुद्धा 8y हेच माप येईल. म्हणून आपल्याला मग या कोणाचं माप या कोणावरून काढता येईल. मग आपण लिहूया, कोण ए ओ बी. ए ओ बी या कोणाचं माप किती आहे? बरोबर 8y. म्हणून मग कोण ई ओ डी हा सुद्धा 8y होईल. ई ओ डी बरोबर 8y. का? तर हे दोन एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. म्हणून आपण इथे लिहूया विरुद्ध कोण. मग आता आपल्याला या कोणाचं माप दिले सी ओ डी 6y दिले. सी ओ डी हे 6y दिले म्हटल्यावर याचा विरुद्ध कोण कोणता? ए ओ एफ. ए ओ एफ याचं सुद्धा 6y येईल. म्हणजे या कोणाचा हा विरुद्ध कोण आहे म्हणून याचं माप सुद्धा 6y येईल, कारण विरुद्ध कोणाची मापे सारखी असतात. मग आपण लिहूया कोण सी ओ डी बरोबर 6y. म्हणून मग कोण ए ओ एफ बरोबर 6y, कारण हे सुद्धा विरुद्ध कोण आहेत म्हणून विरुद्ध कोण. मग आपल्याला एफ ओ ई या कोणाचं माप 4y दिले. मग या कोणाचा बी ओ सी हा विरुद्ध कोण आहे. हा कोण म्हणजे याचं सुद्धा माप असेल 4y. मग आपण याचं माप लिहूया 4y. पहा, कोण एफ ओ ई बरोबर 4y. म्हणून कोण बी ओ सी बरोबर सुद्धा 4y, कारण हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. म्हणून आपण लिहूया विरुद्ध कोण. आता सगळ्या कोणाची मापे तर आपल्याला समजली, पण 8y 4y 6y म्हणजे नेमकी किती अंश हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आता आपल्याला अंशात्मक मापे या कोणांची काढायची आहेत. मग आता पहा, अंशात्मक मापे आपण कशी काढणार? तर एफ सी ही एक सरळ रेषा आहे, म्हणजे हा एक सरळ कोण आहे. आणि एफ सी या सरळ रेषेवर ए ओ एफ, ए ओ बी, बी ओ सी हे 3 कोण आहेत. म्हणजे ह्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? 180 अंश, कारण हे सरळ रेषेवर आहेत. म्हणजे ह्या तिन्ही कोणांनी मिळून एक सरळ कोण तयार होतोय. म्हणून मग ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असेल 180 अंश. म्हणून आपण मग या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज मांडूया 180 अंश. कोणते कोण? एफ ओ ए माप कोण एफ
AOA अधिक माप कोन AOB अधिक माप कोन AB अधिक माप कोन BOC यांची सगळ्यांची बेरीज किती येईल 180 अंश, कारण यांनी सगळ्यांनी मिळून एक सरळ कोन तयार होतो, सरळ कोन म्हणजेच 180 अंशाचा कोन. आता याच्यात आपण किमती टाकूया. FOA किती आलेला आहे आपला, AOF किंवा FOA किती आहे 6y अधिक माप कोन AOB किती आहे 8y अधिक BOC किती आहे 4y बरोबर किती आहे 180 अंश. आता 6 अधिक 8 14 आणि 4 18 किती झाले, सगळे मिळून 18y बरोबर इकडे 180 आहे तसे खाली घेतले. आता yची किंमत काढायची म्हणून y इकडे ठेवला बरोबर हे 180 आहे तसे हे 18 इकडे गुणाकारात आहेत, इकडे आल्यावर झाले भागाकारात 18. आता 18ने 180ला भाग देऊया. 18 1 18 18 1 18 18 0 0 y बरोबर किती मिळाले आपल्याला 10. yची किंमत मिळाली 10. yच्या किमतीवरून आपल्याला आता या सगळ्या कोणांची मापे काढता येतील. आपल्याला उदाहरणात विचारलं आहे उरलेल्या तीनही कोणांचे मापे लिहा. कोणत्या कोणाचं माप लिहायचं आहे आपल्याला, AOF BOC आणि EOD. आधी आपण लिहूया AOFचं माप. माप कोन AOF बरोबर FAO किंवा AOF 6y आहे म्हणून मग इथं 6y. आता त्याच्यात yची किंमत टाकूया. 6 गुणिले yची किंमत मिळाली आपल्याला 10 बरोबर 6 गुणिले 10 60 अंश. माप कोन BOC बरोबर BOC किती आहे 4y बरोबर 4 गुणिले yची किंमत 10 बरोबर 10 गुणिले 4 4 10 40 अंश. माप कोन पुढचा कोन आपल्याला काढायचा आहे DOE किंवा EOD. EOD किती आहे 8y आहे म्हणून मग 8 गुणिले yची किंमत 10 बरोबर 8 गुणिले 10 8 10 80 अंश. अशा प्रकारे उरलेले तीनही कोणांची मापे आपल्याला मिळाली. तिसरा प्रश्न आहे त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात कोन A व कोन B ची मापे समान आहेत. कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. कोन ACB व कोन ACD यांची मापे अनुक्रमे 3x - 17 अंश व 8x + 10 अंश आहेत. तर कोन ACB व कोन ACD यांची मापे काढा. तसेच कोन A व कोन B यांचीही मापे काढा. आकृती दिली आपल्याला. ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे आणि ACD हा त्याचा बाह्यकोन आहे. यामध्ये आपल्याला मापे कोणत्या कोणाची दिली आहेत, ACB म्हणजे हा कोन. याचं माप आपल्याला किती दिलंय अनुक्रमे 3x - 17 अंश 3x - 17 अंश या कोणाचं माप दिलं आहे. आणि ACD या कोणाचं माप दिलंय, या कोणाचं माप किती दिलंय 8x + 10 अंश 8x + 10 अंश. अजून काय माहिती दिली आहे आपल्याला, A आणि B ची मापे समान आहेत.
ही एक माहिती दिली आहे. यावरून आपल्याला या सगळ्या कोणाची मापे काढायची आहेत. आता आपण उदाहरणात जे आपल्याला दिले त्या बाबी आधी लिहून घेऊया. काय दिलंय? त्रिकोण ABC मध्ये हे दोन कोण समान दिलेत. कोण A बरोबर माप कोण B ही समान मापाची आहेत. तसेच माप कोण ACB बरोबर 3x - 17 अंश दिले आहे आणि माप कोण ACD बरोबर 8x अधिक 10 अंश दिला आहे. आता या x ची किंमत जर आपल्याला मिळाली तर आपल्याला सगळ्या कोणाची मापे काढता येतील. आता x ची किंमत आपल्याला कशी मिळवता येईल? तर हे दोन कोण पहा, ACB आणि ACD हे एका सरळ रेषेवर आहेत. यांची एक भुजा सामायिक आहे आणि उरलेल्या दोन भुजा मिळून एक सरळ रेषा तयार होते. म्हणजे हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून मग आपण या दोन्हींची बेरीज लिहिली आणि बरोबर 180 अंश लिहिली आणि ते समीकरण सोडवलं तर आपल्याला x ची किंमत मिळेल. म्हणून आपण समीकरण लिहूया मग. म्हणून माप कोण ACB अधिक माप कोण ACD बरोबर 180 अंश. कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून रेषीय जोडीतील कोण. आता याच्यात किमती टाकूया. ACB 3x - 17 अंश 3x - 17 अंश अधिक ACD किती आहे 8x अधिक 10 अंश 8x अधिक 10 अंश बरोबर किती आहे 180 अंश. आता हे समीकरण आपण सोडवूया. म्हणून तीन x - 17 अधिक कंस काढून टाकूया आपण. कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे कंसातल्या पदाचे चिन्ह बदलणार नाही. ह्या कंसाच्या बाहेर सुद्धा अधिकचं चिन्ह आहे. कंसातली पद आहे तसे बाहेर येतील. 8x अधिक 10 बरोबर 180. आता हे 3x आणि हे 8x किती झाले 8 आणि 3 11 11x वजा 17 आणि अधिक 10 वजा 17 अधिक 10 दोघांना विरुद्ध चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी करावी लागते. वजाबाकी 17तून 10 गेले खाली राहिले 7. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह मोठं पद आहे 17 म्हणून इथे येतील वजा 7. 11x वजा 7 बरोबर इकडं 180 आहेत तसे. अकरा x इकडं ठेवले वजा 7 इकडं घेऊया. 180 अधिक 7 हे वजा 7 इकडं वजा होते इकडं आल्यावर झाले अधिक 7. 11x बरोबर 180 अधिक 7 187. x इकडं ठेवूया 11 इकडे घेऊया. x बरोबर 187 भागिले 11 हे 11 इकडे गुणाकारात आहे तिकडे आल्यावर होतील भागाकारात. 11 ने भाग देऊया. x बरोबर 11 1 11 11 1 11 आणि 11 7 77 किती आले 17. x बरोबर मिळाले आपल्याला 17. x ची किंमत मिळाली म्हणजे आपल्याला सगळ्या कोणांची मापे आता काढता येतील. आता आधी आपण काढूया माप कोण ACB.
एक्सची किंमत टाकल्यावर आपल्याला ACBचं माप मिळेल. म्हणून मग माप कोन ACB बरोबर किती दिले आहे उदाहरणात 3x - 17 अंश बरोबर. आता एक्सची किंमत टाकूया. 3 गुणिले एक्सची किंमत 17 वजा 17 अंश बरोबर. 17 त्रिक 51 वजा 17 अंश बरोबर. 51 मधून 17 गेले, खाली राहिले 34 अंश. ACBचं माप मिळालं आपल्याला 34 अंश. आता आपण काढूया माप कोन ACDचं माप. ACDचं माप आपल्याला दिलं आहे 8x + 10 अंश बरोबर. याच्यात एक्सची किंमत टाकूया. 8 गुणिले एक्सची किंमत 17 + 10 अंश बरोबर. 17 × 8 = 136 आणि 136 + 10 146. 17 × 8 = 136 + 10 अंश बरोबर. 136 आणि 10 146 अंश. ACDचं माप मिळालं आपल्याला 146 अंश. दोन कोणाचे माप मिळाले आपल्याला. आता आपल्याला काढायचे आहेत माप कोन A आणि Bची माप. आता माप कोन A आणि Bचं माप काढायचं राहिले. आता A + B बरोबर माप कोन हा ACD. कारण त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या गुणधर्मानुसार या कोणाचं माप हे दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. म्हणून मग आपण लिहूया माप कोन A अधिक माप कोन B बरोबर माप कोन ACD. कारण त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म. आता याच्यात आपण किमती टाकूया. माप कोन A अधिक माप कोन B यांची माहीत नाहीत म्हणून आहे तशी लिहिले. ACDचं माप आपल्याला माहिती आहे. ACDचं माप किती आलं 146 अंश. 146 अंश. आता हे दोन्ही समान मापाचे आहेत म्हणून आपण मग B न लिहिता दोन्ही Aच लिहिले तर हा एक A आणि हा एक A, 2 A होतील. म्हणून मग 2 माप कोन A बरोबर 146 अंश आणि मग माप कोन A बरोबर 146 भागिले 2. म्हणून माप कोन A बरोबर 146ला 2 ने भागलं तर किती येतात 73 अंश. Aचं माप मिळालं आपल्याला 73 अंश. Bचं माप आपल्याला काढायचं आहे. A आणि B दोन्ही समान मापाचे आहेत म्हणून Bचं माप सुद्धा येईल 73 अंश. कारण लिहिणार आपण 2 A लिहिले कारण माप कोन A आणि माप कोन B हे समान मापाचे आहेत म्हणून. मग माप कोन B बरोबर सुद्धा 73 अंश. कारण आपल्याला उदाहरणात दिले हे दोन्ही समान सारख्या मापाचे आहेत. मग आपण उत्तर लिहूया. उत्तर सगळ्या कोणांची मापे आपल्याला विचारली आहेत. माप कोन ACB बरोबर 34 अंश. माप कोन ACD बरोबर 146 अंश आणि कोन A बरोबर 73 अंश आणि कोन B बरोबर 73
अंश. अशा प्रकारे आज आपण संपूर्ण सराव संच सोडवलेला आहे.